नाशिकमध्ये जत्रा हॉटेल जवळ मुंबई आग्रा हायवे टच तुम्ही जर घर शोधत असाल तर हा प्रोजेक्ट एकदा बघून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या अम्युनिटीज देखील मिळणार आहे। नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभोस मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी मी आज जो प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे तो पूर्ण डेव्हलप एरियामध्ये आणि हायवे पासून फक्त 50 मीटरच्या अंतरावरती आहे। आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे। आपला जो आजचा जो प्रोजेक्ट आहे हा पूर्ण अंडर कन्स्ट्रक्शन आहे। पूर्ण लाल विटेमध्ये बांधकाम सुरू आहे। त्यासोबतच पूर्ण जे बांधकाम आहे ते पोलादचं स्टील आणि आपली जी वाळू आहे पूर्ण वाळूमध्ये या प्रोजेक्टचं काम चालू आहे। तर चला आपण आता पुढे जाऊया। टोटल 6 फ्लोअरची ही बिल्डिंग आहे। प्रत्येक फ्लॅट धारकाला इथे अलॉटेड पार्किंग मिळणार आहे। 1 फ्लोअर 1 फ्लॅटचा हा प्रोजेक्ट आहे। 3 BHK फ्लॅट आपण आज बघणार आहोत। प्रत्येक ज्यांना अलॉटेड पार्किंग आहे त्यांना EV चार्जिंग पॉइंट देखील आपल्याला खाली बेसमेंटला इथे मिळणार आहे। त्यासोबतच लिफ्टला इथे ऑटोमॅटिक लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप बघायला मिळते। पूर्ण जो प्रोजेक्ट आहे हा CCTV सर्वेलन्स मध्ये तुम्हाला सिक्युरिटी मिळणार आहे। चला आपण आता सॅम्पल फ्लॅट बघून घेऊया। आपण आता आपल्या सॅम्पल फ्लोअर वरती आलेलो आहोत। आपला जो मेन डोर आहे त्याची ईस्ट वेस्ट फेसिंगचा मेन डोर आपल्याला बघायला मिळतो। मेन डोर उघडल्यानंतर आपल्याला इथे एंट्रन्स लॉबी देखील मिळते, ज्याचा यूज तुम्ही शू रॅक साठी वगैरे करू शकतात। तिथून पुढे आल्यानंतर तुम्हाला हॉल बघायला मिळतो। हॉलची साईज तुम्ही बघू शकतात, खूप मोठ्या साईज मध्ये आपल्याला हॉल इथे बघायला मिळतो। याची जी साईज आहे 12x17चा हा हॉल आहे। पूर्ण जे कन्स्ट्रक्शन साठी जे वापरलं जाणारं मटेरियल आहे सगळं टॉप क्वालिटीचं मटेरियल इथे वापरलं जाणार आहे। व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो आपल्याला इथे बघायला मिळते। त्यासोबतच या हॉलला अटॅच आपल्याला मोठी बाल्कनी देखील बघायला मिळते। त्याची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे। या बाल्कनीची साईज 12x17 अशी आहे। चला आपण आता पुढे जाऊया। हा आहे आपला फर्स्ट बेडरूम। आपण जो फ्लॅट बघत आहोत हा 3 BHK एका फ्लोअर वरती एकच फ्लॅट आपण बघणार आहोत। त्यापैकी हा आहे फर्स्ट बेडरूम। याची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे। 10.5x11.5 ची साईज आपल्याला इथे बघायला मिळते। व्हेंटिलेशन साठी आपल्याला इथे मोठी विंडो येणार आहे जी की स्लायडिंगची असणार आहे। पूर्ण जे काम आहे ते तुम्ही बघू शकतात। पूर्ण लाल विटेमध्ये पूर्ण बांधकाम इथे करत आहोत। या बेडरूमला अटॅच आपल्याला बाल्कनी बघायला मिळते। इथे तुम्हाला एसएसच्या रिलिंग तसेच स्टफिंग ग्लास देखील बघायला मिळतात। सुंदर अशा एलिव्हेशनसह आपल्याला हा प्रोजेक्ट बघायला मिळतो। हा प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे तुम्हाला पाहिजे ते चेंजेस तुम्ही आता करून घेऊ शकतात आणि याच्यामध्ये रेडी पोझिशन आणि अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये प्राइसचा देखील डिफरन्स पडतो, तो त्याचा देखील तुम्हाला इथे फायदा होणार आहे। चला आपण आता पुढे जाऊया। पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला कॉमन वॉशरूम बघायला मिळतं, त्याचं देखील काम वेगाने चालू आहे। आणि हा आहे तुमचा किचन। किचनची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे। 10x14चा आपल्याला इथे किचन बघायला मिळतं। त्याला आपल्याला युटिलिटी स्पेस म्हणजे ड्राय बाल्कनी देखील अटॅच आहे। आपल्याला इथे विंडो देखील बघायला मिळते। ड्राय बाल्कनीला देखील आपल्याला एसएसच्या रिलिंग तसेच स्टफिंग ग्लास देखील येणार आहे। चला आता आपण पुढे जाऊया। हा आहे आपला सेकंड बेडरूम जो की मास्टर बेडरूम आहे। या बेडरूम मध्ये आपल्याला क्रॉस व्हेंटिलेशन साठी 2 विंडो आपल्याला दिलेल्या आहेत। याची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे। 12x11 ची साईज आपल्याला या बेडरूमची बघायला मिळते। इथून आपल्याला मुंबई आग्रा हायवे एकदम जवळ दिसतो, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल। आणि व्हिडिओच्या स्टार्टिंगला देखील मी बोललो होतो की मुंबई आग्रा हायवे पासून हा प्रोजेक्ट अगदी जवळ आहे। हा मास्टर बेडरूम असल्यामुळे याला अटॅच वॉशरूम देखील तुम्हाला बघायला मिळतं। चला आपण आता आपल्या लास्ट बेडरूम कडे जाऊया। हा आहे आपला लास्ट मास्टर बेडरूम म्हणजेच आपला तिसरा बेडरूम। याची सुद्धा साईज खूप चांगली आपल्याला बघायला मिळते। 10x13 ची साईज आपल्याला या बेडरूमची दिलेली आहे। व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो आपल्याला दिलेली आहे आणि याला अटॅच बाथरूम देखील तुम्हाला बघायला मिळतं। असा होता आपला हा 3 BHK 1 फ्लोअर 1 फ्लॅटचा प्रोजेक्ट। चला आपण याच्या प्राइस आणि स्क्वेअर फीट देखील जाणून घेऊया।
आपण जो आता 1 फ्लोअर 1 फ्लॅटचा प्रोजेक्ट बघितला हा पूर्ण डेव्हलप एरियामध्ये असून मुंबई आग्रा हायवे पासून फक्त 50 मीटरच्या अंतरावरती आहे। या प्रोजेक्ट पासून लोकमान्य हॉस्पिटल फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। अपोलो हॉस्पिटल आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। मेडिकल कॉलेज ते देखील आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तर तसेच के वाघ ॲग्रिकल्चर स्कूल अँड कॉलेज आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तसेच के वाघ इंजिनिअरिंग कॉलेज आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। स्कूल कॉलेज हॉस्पिटल सगळं काही आपल्या या प्रोजेक्ट पासून अगदी जवळ आहे। या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप, 24/7 CCTV सिक्युरिटी सिस्टीम, अलॉटेड पार्किंग, इलेक्ट्रिक सोलर सिस्टीम, वॉटर सोलर सिस्टीम अशा बऱ्याचशा अम्युनिटीज तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मिळणार आहे। हा प्रोजेक्ट 1550 स्क्वेअर फीटचा असून याची प्राइस 68 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे। लवकरात लवकर या प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोजेक्टमध्ये।